नमस्कार, मी ऋतुजा बिरामने स्वागत करते तुमचं। आज आपण खूप दिवसांनी व्हिडिओ पाहत आहोत कारण मी गावी गेलेले, त्याचाच हा व्हिडिओ आहे, नक्की पहा। इकडे मी चकल्या करायला घेतलेल्या आहेत गावी जायचं म्हणून। जाऊबाई पुण्याला होत्यास, आजी होणार आहेत, त्याच्यामुळे मी आता 2 दिवस अगोदरच गावी चाललेली होती, त्याच्यामुळे सगळा फराळ करून घेतलेला आहे। हे पहा, चकल्याही खूप सुंदर झालेल्या होत्या आणि बाकी फराळही सगळा मी तयार केलेला होता थोडा थोडा। आणि इथे आता डब्बे भरायला मी घेतलेले आहेत। इकडे चिवडाही केलेला होता, बेसनचे लाडू आहेत हे, इकडे करंजा आहेत आणि शंकरपाळ्या, आणि इकडे मोतीचूर लाडू, असं 5-6 पदार्थ मी तयार केले होते आणि ते आता गावी जायचं म्हणून डब्यातनी भरत आहे। इकडे माझी मुलगी आहे, तिने पंत्याही रंगवायला घेतलेले आहेत। अचानक गावी जायचं ठरलं, त्याच्यामुळे थोडीशी गडबड झालेली होती आमची, पण छान आम्ही दोघींनीही फराळ आणि पंत्या रंगवण्याचं काम केलेलं आहे। मुलगीने माझ्या खूप सुंदर पंत्या तयार केलेल्या होत्या, अगदी विकतच्यापेक्षाही सुंदर दिसत होत्या। पाहू शकताय तुम्ही, खूप सुंदर अशा वेगवेगळ्या कलरमध्ये पंत्या तयार केलेल्या आहेत। आणि आता हे घेऊन आम्ही गावी चाललेलो होतो। हे पहा, याचा शॉर्टही टाकलेला आहे, नक्की पहा, खूप सुंदर झालेले आहेत। आता हे आम्ही पॅकिंग करून गावी निघालेलो होतो। सकाळी 7 वाजता आम्ही गावी पोहोचलो आणि लगेचच 8:30 वाजता शेतातही गेलेलो होतो। इतर लोकही आमच्या नंतर आलेली होती आणि आम्हाला मदत करत होते। भात काढायला आलेले, त्याच्यामुळे सगळेजण हे मदतीसाठी आलेले आहेत। गावी आमच्या असेच सगळेजण एकमेकाची मदत करत असतात कुठल्याही कामात। आणि पुरुष मंडळ इकडे भात झोडपत आहे, महिला मंडळ कापून देत आहे, काही महिला इकडे आणूनही देत होत्या आणि पुरुष मंडळ आहे ते सगळे भात झोडायला सुरुवात केलेली होती। अर्धनिम्म भात झालेलंच होतं, थोडंसं बाकी राहिलेलं आहे। सगळेच असे एकमेकाची मदत करायला प्रत्येकाच्या शेतात जात असतात आणि छान असं आपलंच आहे असं हे काम करत असतात प्रत्येकजणच। पाहू शकताय तुम्ही, अगदी झाडू मारण्यापासून ते व्यवस्थित ठेवण्यापासून सगळं काम हे पुरुष करत आहेत आणि काही महिला हे भात जे कापलेलं आहे ते आणून इथे ठेवत आहेत। खूप छान प्रकारे असं आनंदात एकमेकाची कामं करत असतात। आता इथे माझी मुलगीही चहा घेऊन आलेली होती आणि दिवाळीचा फराळ जो आम्ही केलेला होता तो यांच्यासाठी थोडासा आणलेला होता। आता थोडंसं भात राहिलेलं होतं, त्यामुळे सगळेजण आणलेला चहा नाश्ता केला। हे पहा, काही जण पाणी वगैरे पीत आहेत, चहा पीत आहेत, नाश्ता करत आहेत आणि नंतर जे राहिलेलं काम होतं ते सुरू केलेलं होतं। आता चहा नाश्ता झाल्यानंतर इकडे मीही इथे आता जे भात झोडपलेलं होतं त्याचं जे भातेनं असतं ते सुकत घालते। हे गाई म्हशींसाठी उपयोगाला येतं, त्याच्यामुळे हे सुकवून परत बांधलं जातं आणि नंतर ठेवलं जातं। पुरुष मंडळ आहे जे झोडपलेलं भात होतं ते आता पोत्यातनी भरत आहेत, ठिकी तयार करत आहेत आणि आम्ही महिला जे आहे ते जे झोडपलेलं भात राहिलेलं भात्यान वाळत घालत आहोत। इथे दिराने नारळ फोडलेला आहे, शेताला नारळ फोडतात असं कुठलंही काम झाल्यानंतर। आता ही जी ठिकी भरलेली आहेत ती काही जण घेऊन जात आहेत आणि काही जण इथे जे राहिलेलं भात आहे ते सगळं गोळा करून भरत आहेत आणि आम्ही जे महिला आहोत ते जे राहिलेलं भातेनं आहे ते सगळं सुकत टाकत आहोत। खूप छान गोळ्या मेळाने सगळी शेती आम्ही एकत्र करत राहतो। पाहू शकताय तुम्ही, इकडे पुरुष मंडळ महिला मंडळ सगळे अगदी एकजुटीने कामं करत होती आणि हे जे घरी जात आहेत ते पुरुष आता सगळी ठिकी एक 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 जण घेऊन जात आहे। आम्हीही त्यांच्या मागे आता जाणार आहोत। हे पहा, जे राहिलेलं साहित्य आहे ते घेऊन आता आम्ही त्यांच्या पाठी घरी चाललेलो आहोत, कारण थोड्या वेळाने लगेचच दुसऱ्याही शेतात जायचं होतं। चुलत दिरांचं भाताचं शेत आहे, तिकडे त्यांचंही भात कापायचं होतं, तिकडे आता आम्ही जाणार होतो। आता मी घरी जाऊन भात ते सुकायला टाकणार आणि नंतर दुसऱ्यांच्या शेतातही काम करायला जाणार। इकडे दीरही सगळ्यात शेवट आलेले होते भाताचं शेवटचं ठिकं घेऊन आणि आम्हीही आलेलो होतो। हे पहा, हे आमचं तामजाई देवीचं मंदिर आहे, निसर्गाच्या सानिध्यात आमची वाडी आहे आणि इकडे आमचं हे घर आहे।
आता घराजवळ आम्ही सगळे हे जे भात कापलेलं होतं ते झोडपलेलं घेऊन आलेलो आहोत आणि आता इथे ताडपत्री टाकून त्याच्यावर हे भात टाकणार आहोत सुकायला. अगदी 2 तासातच हे सगळं काम पूर्ण झालेलं होतं. आम्ही सकाळपासून केलेलं पाहू शकताय. आणि इथेही जे आणलेलं भात आहे ते ताडपत्रीवर काही पुरुष टाकत आहेत आणि मी सुपाने हे सगळीकडे पसरत आहे. हाताला ते खूप टोचत होतं त्याच्यामुळे मी सूप घेतलेलं आणि ते एकसारखं सगळीकडे पसरत आहे. पुरुष मंडळ आहे ते आमचे हे चुलत सासरे वगैरे आहेत ते मला हेल्प करत आहेत पोती वगैरे ओतायला आणि पसरण्यासाठीही. हे पहा, आता हे सगळं भात मी सुपाने एकसारखं पसरलेलं आहे. पाहू शकता काहींनी ओतलेलं आहे ते आणि मी इथे पसरत आहे. आणि नंतर मग हे परत एकदा हाताने सगळं एकसारखं करून घेतलं आणि नंतर दुसऱ्या शेतात आम्ही भात काढायला गेलेलो होतो. काही महिला आधीच गेलेल्या होत्या पण मी भात वाळत घालून नंतर गेलेली होती. हे पहा, इकडे उडीदही आणून ठेवलेला होता तोडण्यासाठी आणि मी आता भात कापायला निघालेली आहे. हे पहा, आता हे चुलत दीर आहेत त्यांच्या शेतात आम्ही भात कापायला आलेलो होतो. आमचं झाल्यानंतर इतर महिलाही आलेल्याच होत्या इथे आणि मीही इथे गेलेली होती भात कापण्यासाठी. हे पहा, सगळे इकडेही एकजुटीने सगळे काम करत होते. सगळ्या महिला ज्या आहेत ते भात कापायला, पुरुषही थोडेफार हेल्प करत होते आणि इतर कामंही जी असतात भात म्हणजे एकत्र ठेवणे किंवा जागा करणे ते इतर लोक करत होती आणि आम्ही इथे भात कापायला सुरुवात केलेली होती. हे सांगण्याचं काम म्हणजे काही कस्टमरला माझ्या खरं वाटत नव्हतं की मी शेतात जाऊन काम करते, त्याच्यासाठी हा व्हिडिओ आहे. कारण गावी गेलं तरी आम्हाला शेतातलं काम करावं लागतं. आता संध्याकाळ झालेली होती आणि पुरुष मंडळ हे जे बाहेर जेवायला बसलेलं आणि जे महिला मंडळ आहे भात कापायला आलेले होते ते सगळे आतमध्ये बसलेले आहेत. सगळ्यांचं जेवण आता तयार झालेलं होतं आणि जेवायलाही आम्ही एकत्र बसलेलो होतो संध्याकाळी. खूप छान आनंदात सगळं जेवण वगैरे झालं आणि आम्ही नंतर मग झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळ्यांना पोह्यांचा नाश्ता केलेला होता. चहा पोहे सगळ्यांना दिले आणि नंतर मग इतर कामाला सुरुवात केली. जसं की साफसफाई करायची होती दिवाळीमुळे, तर मी सगळी भांडी वगैरे काढलेली होती. सगळी भांडी घासून पुसून इथे ठेवलेली आहेत आणि आता हे व्यवस्थित झाडून पुसून मी सगळं व्यवस्थित केलेलं होतं. इथं पुतणीही माझी दुपारी आलेली होती दुसऱ्या दिवशी. तिनेही बाजूच्या मुलग्याने खूप सुंदर असा किल्ला केलेला होता, त्याला मदत करत होती. पायऱ्या त्याच्या राहिलेल्या होत्या, ते आता थोडेसे त्याला मदत करून छान असा किल्ला तयार केलेला होता. पाहू शकताय खूप सुंदर असा किल्ला त्याने केलेला होता. त्याला थोडीशी मदत करून व्यवस्थित जे राहिलेलं काम केलं आणि नंतर आम्ही जेवण केलं एकत्र सगळ्यांनी. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.